हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक लेटेस्ट बॅकनेक डिझाइन जे आहे रेडी करणार आहोत। तर ते मी अस्तरवरती आपला बॅक पार्ट जो आहे तर तो कटिंग केलेला आहे। मेन कापडावरती तुम्ही तो बघू शकता की थोडंसं आपण इथे कापड कट केलेला आहे, म्हणजे जितका गळा आहे तितका आपण इथं मेन कापडावरती कट केलेला आहे। जितकं शिल्लक राहिलेले जे कापड आहे आपलं मेन कापड, तर ते मी इथं प्लेटसाठी यूज करणार आहे। तर आता इथं मी जेवढंच आपलं गळा इथं मार्किंग केलेलं आहे तर त्या मापानुसारच मी इथं पहिल्या सगळ्यात आधी इथं जे कापड आहे ते कट केलेलं आहे। तर गळा रुंदी मी इथे घेतलेली आहे 2.25 आणि जितका गळा आपण डीप ठेवायचा आहे जितका आपण इथे घेऊ शकतो तर मी इथे घेतलेला आहे 10 इंच। तर गळा उंची जी आहे तर 10 इंच घेतलेली आहे। आणि त्यानंतर हे जे ब्रॉडनेस जे आहे बॉटमला मी थोडीशी अशी वाढवलेली आहे आणि त्यानंतर क्रॉस मध्ये आपण इथं पंचकोनी आकार इथं आपण द्यायचा आहे। तर मेन कापड जे आहे आपलं थोडंसं कमी होतं, त्यामुळे मी ही ट्रिक जी आहे वापरलेली आहे। तुमचंही कापड थोडंसं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा बॅकनेक जो आहे तो रेडी करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे, जसं आपण नॉर्मली गळा तयार करतो। अस्तरवरती टिप मारून अस्तर आतमध्ये पलटी करून घ्यायचा आहे। तर आपलं रेग्युलरच्या पिसामध्ये हे जे बॅकनेकची डिझाइन आहे तर ते होऊन जाते। फक्त ही स्लीव्ज जी आहे तर मी वेगळ्या कपड्यामध्ये काढलेले आहे, तर त्यामुळे कापड जे आहे थोडंसं एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं आहे। जर तुमचं कापड एकपेक्षा थोडंसं जास्त असेल, म्हणजे 1 मीटरपेक्षा थोडंसं जास्त असेल तर तुम्ही ही डिझाइन नक्की बनवू शकता, किंवा स्लीव्ज दुसऱ्या कपड्यामध्ये काढून शिल्लक जे आपला जितका आपला कपडा राहतो त्या कपड्यामध्ये आपण ही डिझाइन जी आहे बनवू शकता। तर आता एक्स्ट्रा जे आपलं सेंटरचं जे कापड होतं तर ते पूर्ण असं आपण कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर गळ्याला नेहमीप्रमाणे कट्स दिलेले आहेत। त्यानंतर अस्तर जे आहे पूर्ण आतल्या साईडला आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि गळ्याला जे आहे आपण दापटीप इथे द्यायची आहे। तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपण इथे दापटीप द्यायची आहे। तर तुम्ही याच्यावरती लेसही लावू शकता, तर मी इथे पाइपिंग लावणार आहे। तर जितका इथं मी गळा कट केला होता, तर परत एकदा मी सांगतो इथं की जितका आपण गळा कट केला होता तर त्याच मापानुसार आपण मेन कापडावरती बॅक पार्ट जो आहे कटिंग केलेला आहे। आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जितका आपल्याला एक लांबडा पट्टा कट करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर ह्या बॅक पार्टला जोडून प्लेट्स मारून द्यायचे आहेत। तर आता आपण इथं सगळ्यात आधी इथं दापटीप मारून घेतलेली आहे आपली गळ्याला। तर प्रॉपर आपला असा पंचकोनी आकार जो आहे रेडी झालेला आहे। आता हे कापड तुम्ही तर बघू शकता की माझ्या ब्लाउज पीस मधलं मी बाकीचे पार्ट्स काढून हे शिल्लक राहिलेलं जे कापड आहे तर स्लीव्ज मी वेगळ्या कपड्यामध्ये काढलेले आहेत, तर त्यामुळे इतकं आपलं कापड जे आहे शिल्लक राहिलेलं आहे। तर सगळ्यात आधी ह्याचे धागे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। ब्रॉकेटचा पीस असल्यामुळे जे धागे जे आहेत खूप निघतात। तर आता हे जे कापड आहे थोडंसं आपण सेंटरला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती टिप मारून घ्यायची, म्हणजे हे कापड जे आहे आपण सेंटरला जोडून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी आजची बॅकनेकची डिझाइन जी आहे तर ती कशी वाटली। तर आता आपण सेंटरला असं कापड जे आहे तर जोडून घेतलेलं आहे। आता त्यानंतर याचा सुद्धा आपण आपलं बॅक पार्ट जो आहे असा फोल्ड करायचा आहे सेंटरपासून। तर इतकं कापड जे आहे शिल्लक आपलं राहिलेलं आहे, तर आता सेंटरपासून आपण इथं फोल्ड करणार आहोत आणि त्यानंतर सेंटरला आपलं जे मेन कापड आहे बॉटमच्या साईडला तुम्हाला दिसते तर तिथं आपण एक कट्स मारून घेतलेला आहे। त्यानंतर अशीच लाईन आपण एक स्ट्रेट जो आपला पंचकोनीचा मधला सेंटर आहे तर तिथं आपण अशी एक मार्किंग करून घ्यायचं आहे। बरोबर मध्ये आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं द्यायचे आहेत प्लेट्स। तर प्लेट्स तुम्ही इथं बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं प्लेट जे आहे तर देत आहोत। जर तुमच्याकडे याच्यापेक्षा सुद्धा जास्त कापड असेल तर यामध्ये प्लेट्स तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। तर मी तर 3 प्लेट्स इथं ॲडजस्ट केलेले आहेत, तर 4 किंवा 5 प्लेट सुद्धा या डिझाईनमध्ये खूप छान वाटतात। तर जितकं कापड असेल तितकं तुम्ही या प्लेट्स घेऊ शकता। तर दाखवल्याप्रमाणे आता आपण इथं अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि ही जी डिझाइन आहे तर ती डीप नेकमध्ये होते, म्हणजे साध्या ब्लाऊजमध्ये येते, बोटनेकमध्ये येत नाही। तर त्या साइडला सुद्धा आपल्याला प्लेट जे आहे तर त्या अशा ॲडजस्ट करायच्या आहेत।
आता दुसऱ्या साईडच्या सुद्धा प्लेट्स आपण अशा सेट करून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता आपल्या प्लेट जे आहेत खूप छान अशा सेट झालेल्या आहेत। तर आता एक्स्ट्राचं सगळं जे कापड आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता पूर्ण आपण इथं अस्तर आणि कापड इथं जॉईंट करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता की दोन्ही साईडच्या आपल्या प्लेट ज्या आहेत अगदी व्यवस्थित सेट झालेले आहेत। तर आता आपण गळ्याला लावून घेणार आहोत इथं पायपिंग। जी पायपिंग जी आहे मी प्रत्येक ब्लाउजला आणि प्रत्येक डिझाईनला ही जी पायपिंग आहे अगदी इझिली वापरते। तर इथं मी याचा सेपरेट एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। त्यात मी दाखवलेला आहे सिंपल सुद्धा पायपिंग कशी लावायची आणि अंडरग्राऊंड पायपिंग सुद्धा आपण इथं कशी लावायची, तर त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। जर तुम्हाला अंडरग्राऊंड पायपिंग लावता येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघू शकता। तर इथं आपण सिंपल अशी इथं पायपिंग लावत आहोत। तर पायपिंग सुद्धा आपण व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत इथं लावून घ्यायची आहे। तर आता आपण पूर्ण गळ्याला जे आहे पायपिंग लावून घेतलेले आहे आणि लुक जो आहे पूर्ण प्रॉपर असा छान आलेला आहे। तर सेंटर आपण असं पकडून एक अर्धा इंचावरती आपण इथं अशी लॉक करून वरच्या साईडला पूर्ण इथं टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या अगदी व्यवस्थित सेट होतात। तर इथं सुद्धा आपण सेंटरला एक दाबटीप मारून घेणार आहोत आणि त्यानंतर ही टिप मारल्यामुळे आपल्याला गळ्याचा सुद्धा शेप खूप छान येतो। प्रॉपर पंचकोनी आपला शेप जो आहे असा आलेला आहे। प्लेट सुद्धा अशा व्यवस्थित मध्ये सेट झालेले आहेत। तर जी पायपिंग आपण लावली होती तर त्याच्या बरोबर साईडला मी इथं अजून एक टिप मारून घेत आहे। टिप मारल्यामुळे जी पायपिंग आहे व्यवस्थित अशी सेट होते, तर कुठेही उचलत वगैरे नाही। तर आपला बॅक नेक जो आहे असा रेडी झालेला आहे। तर सेंटरला आपण इथे एक पॅच लावून घेणार आहोत। तर तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट कलरचा पॅच इथे लावू शकता, तर मी तो गोल्डन कलरचा घेतलेला आहे। आणि फायनल लुक तुम्ही आता आपल्या ब्लाऊजचा इथं बघू शकता। खूप छान असा लुक जो आहे आपला ब्लाऊजचा आलेला आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।